खरंच गरीब आहे. म्हणजे मी पहिल्या दिवसापासून आता त्या टायमाला माझ्याकडे फक्त 5 ड्रेस घेऊन आलेलो होतो मी. 5-6 ड्रेस आणले होते कारण की माझ्याकडे कपडे नव्हते. बिग बॉसची टीम मला कपडे पाठवत होती नंतरला. मला तर नव्हतं वाटलं. मी घराबाहेर पण मला तर मी तर फायनलीच बघत होतो मी स्वतःला. लोकांचे रिॲक्शन असे होते की अरे कसं काय बाहेर आला? तुला तर जिंकून आम्ही इतका सपोर्ट करत होतो, तू कसं काय बाहेर काढला? त्याचा तर गेमच नाही, फक्त त्याचा गेम तर ते आहे, तो फक्त स्ट्रॅटेजी आणि टास्क खेळतोय म्हणून तर ते असं वाटतं की घरात गेम दिसतोय म्हणून. विनर मटेरियल कोण आहे? तुम्हाला माझी बहीण तर मी तिला सपोर्ट करणार मी 100%. बरं, तुझं स्वागत आहे टेलिगप्पामध्ये. मला पहिल्यांदा सांग, तू कसा आहेस? मी मस्त आहे, तुम्ही कशा आहे? आम्ही पण मस्त मजेत. 11 आठवडे बिग बॉसच्या घरात तुझी जर्नी, तुझी आम्हाला बघायला मिळाला हा तुझा प्रवास. काळू डॉन म्हणून तू फेमस होतासच, पण आता प्रभू शेळके म्हणून सुद्धा लोक तुला ओळखायला लागलेले आहेत. मला सांग या प्रवासाबद्दल. मला खूप म्हणजे माझं नाव पहिलं तर होतंच माझं नाव गाजलेलं, पण जितकं बिग बॉस मध्ये गेल्यावर जेवढं गाजले नाव तेवढं कधीच नव्हतं गाजलं मला असं वाटतंय. पण मला लोक आता ज्याप्रमाणे काळू डॉन म्हणते, प्रभू शेळके म्हणते, ते मला खूप भारी वाटतंय की मला बिग बॉस शो भेटल्यामुळेच माझं नाव कुठंतरी ओळखलं जातंय. मी नाव कमवलं, इज्जत कमवली, लोकांचं प्रेम कमवलं, असं पण इतकं होतं लोकांना, ते मला खूप भारी वाटतं. येस, आणि आम्हालाही तुझा प्रवास नक्कीच आवडलाय. तुला वाटलं होतं का या आठवड्यात तू घराच्या बाहेर पडशील नाही? मला तर नव्हतं वाटलं. मी घराबाहेर पण मला तर मी तर फायनलीच बघत होतो मी स्वतःला. मी फायनल मध्ये जाणार, मी नाही पडू शकत घराबाहेर. पण अचानकच धक्का बसला मला. घराबाहेर कसला पडू हे मला अचानकच झालं. बरं, तुला काय वाटतंय नेमकं कुठे चुकलं असावं? कुठे गेम मध्ये कमी पडलास की नेमकं काय झालं जेणेकरून तुला घराच्या बाहेर यावं लागलं? हो, मला असं वाटतंय मी कुठंतरी कमीच वोटिंग मध्ये कमी पडलो म्हणून मी नंतर लोक सारखं घरातले पण मला बोलायचे भिंगाई असं आहे कसं त्याला टास्क नाही करणं होत, याचं कुठं बॉडी म्हणजे कुठं ताकद नाही लावतंय असं बोलायचे. तर मला असं वाटतंय कुठंतरी ते महाराष्ट्राच्या कानावर पडत त्यांना पण तेच जाणवायला लागले खरंच प्रभू आता मी काही समजा घरातले पण म्हणतात आता प्रभूला काढू बाहेर. तुम्हाला असं वाटतंय तेच बघून त्यांनी मला बाहेर काढलं. बरं, तुझं एक कॅप्टन्सीचं एक स्वप्न होतं असं म्हणू शकतं. सुरुवातीपासून कॅप्टन बनायचं होतं पण कुठेतरी राहून गेलं. पण जेव्हा पहिल्यांदा तन्वी कॅप्टन बनली ते तुझ्यामुळे बनली होती. तर तुमच्या दोघांचा बॉन्ड अजूनच स्ट्रॉंग झाला. मला त्याबद्दल ऐकायला आवडेल. खूप छान नातं आम्हाला बघायला मिळालं. हो, तर ती बोलली होती मी तुझं जे कॅप्टन्सीची साठी तुम्हाला कॅप्टन बनवलंय तर मी फक्त तुझ्यासाठी मी पहिल्या आठवड्यात लढले होते, मला कॅप्टन्सी नाही भेटली म्हणून. पण आता मी नक्कीच तुला कॅप्टन बनवण्यास शिवाय नाही सोडणार. तुझ्या कॅप्टन्सीसाठी लढत. तर मला असं वाटलं होतं ती खेळत होती माझ्या कॅप्टन्सीसाठी खेळत होती, उमेदवारीसाठी खेळत होती, पण ते नाही सक्सेस झालं कारण की ती गाडी समजे स्ट्रॉंग होते आणि टास्क बी तसेच व्हायचे. तर आम्ही कुठेतरी कमी पडायचो म्हणून नाही टिकलू शकलो आणि ते स्वप्नात राहिलं. ओके, पण त्या दरम्यानच तन्वीसोबत तुझं छान नातं झालं. मला त्याबद्दल ऐकायला आवडेल. एक बहीण भावाचं क्यूट असं नातं आम्हाला बघायला मिळालं. हो, तर आमचं नातं होतंच कारण की आम्ही पहिल्या दिवसापासूनच ज्या टायमाला मी घरात आलो तर मला असं वाटलं लागलं ही मुलगी खूपच चांगली आहे, आपलं काहीतरी बनवू शकते. कारण की तिनं मलाच बेडरूम दाखवलं, वॉशरूम, किचन जे काय दाखवलं होतं आणि नावाची पाटी पण तिनंच लावली होती. तर मला असं वाटतंय खूप चांगली. मला असं वाटलं समजून घेणारी फक्त हीच असणार, तर आपण हिच्यासोबत काहीतरी नातं बनवू. तर मग मी बहिणीचं नातं बनवलं आणि बाकी समजा मला ते पण जाणवत होतं ज्या टायमाला माझं पहिल्या आठवड्यापासून माघारी त्या टोळीत माझं काही पण बोलायचे मला कशाला बोलवलं असं. तर ती तिथं लोकांना बनवायची अरे त्याला कशाला बोलताय तो आला त्याच्या पद्धतीनं त्याच्या मेहनतीनं. तर ते नंतर मग आमचं नातं बनलं. तिनं मला सांगितलं, तिनं पण टोळी सोडली होती. तर मग त्या ज्या बाता होत्या त्या तिथून मग मला अजून जाणवायला लागलं एकमेकाचे दुःख आम्ही हे करत होतो. मग आम्हाला पक्की अजून घट्ट मैत्री किंवा बहीण भावाचं नातं असं जमलं आणि एकमेकांना साथ देत होतो आम्ही. ती माझ्यासाठी करत होतो, मी त्याच्यासाठी करत होतो. तर या स्ट्रॉंग होत गेलो. येस, नक्कीच. पुढे ना पुढे शोमध्ये दर नॉमिनेशनला तुला म्हणण्यात यायचं की तू दिसत नाहीस आणि दुसरी गोष्ट तू खूप वीक आहेस.
असं म्हणलं जायचं आणि तुला नॉमिनेट केलं जायचं. पण तुला काय वाटतं, तुला सोडून जर तू नसता निघालास बिग बॉसच्या घरातून यावेळेस बाहेर, तर कोण जायला हवं होतं? कोण वीक आहे तुझ्या दृष्टिकोनात? माझ्या दृष्टिकोनातून वीक वाटतंय मला तर विचारचा तर गेमच नाही, फक्त त्याचा गेम तर ते आहे तो फक्त स्ट्रॅटेजी आणि टास्क खेळतोय म्हणून तर ते असं वाटतंय की घरात गेम दिसतोय म्हणून खेळतोय टास्क म्हणून त्याचा गेम आहे. बाकी बघायला गेलं की मला कुठलाच गेम दिसत नाही. आणि आता घरात बी तेच मतं चालू आहेत की विशालचा गेम दिसत नाही, कोणी पण त्याला ते बोलतंय आता. आणि त्याच्यानंतर मला राखीचा पण गेम, राखीचा नाही हिचा सागर दादाचा पण गेम दिसत नाही, कारण की सागर दादा पण फक्त टास्क खेळते, एंटरटेनमेंट करतात कधी मधी, पण ते नुसतं त्यांच्याच बात ऐकत बसले दिवसभर. त्याच्यामुळे मला त्याचा पण गेम दिसत नाही. बरं. मला सांग, तू काटा ग्रुपमध्ये होतास, टोळी तुमच्या नेहमीच अगेन्स्ट होती आणि त्यामधून विशाल आणि तुझ्यामध्ये पहिल्या दिवसापासून एक वाद किंवा असं बघायला मिळालं आम्हाला. विशाल जसं तुला उचलून घेत होता किंवा तुझ्या शरीरयष्टीवर वगैरे बोलत होता, त्याबद्दल काय सांगशील? हा, मला याचा त्याचा खूप राग बी भांडायचो. म्हणजे त्या घरामध्ये एकाची हिंमत होत नव्हती ईशा सोबत भिडण्याची. पण त्या टायमाला मी भिडकली होतो, नळकली होतो. फक्त दोनच आहेत आम्ही, एक तन्वी आणि मी. फक्त आम्ही दोघं त्याला भिडायचो, चालतो. आता समजा तिथं घाबरत होती त्याला, विशालला, त्याची बॉडी बघून. आम्ही दोघं नव्हतो घाबरत. म्हणलं पुढच्या पुढं काय होईल तू बघून घेताय, पण त्याला तोंडाला तोंड देत होतो मी नव्हतो त्याचा शब्द बघून घेत. पण तेच मला वाटत होतं अरे भांडण झालं तर कुठं एक भांडण करून बसायचंय, झालं असं त्याच्या पण मस्करी. तर मग मी बोलायला गेलो, त्याला जाऊ दे म्हणलं आणि मिटवलं. आपण पहिला दिवस आहे, पहिल्या दिवसापासून असं त्याला माहित म्हणायचं म्हणून मी जरा लहानपणा दाखवून समजदारी करून जाऊ दे म्हणून. बरं, पण कुठे ना कुठे जितके कंटेस्टंट बाहेर आले ना, ते सगळे म्हणत होते की प्रभू गरिबीचं कार्ड खेळतोय. म्हणजे म्हणतात ना की तू भावनांशी लोकांच्या असं हे करतोस की नेहमी गरीब आहे म्हणून मग तुला लोक वोट करतात, असं त्यांचं म्हणणं होतं. इतर जे कंटेस्टंट बाहेर आले, तुझं काय मत आहे यावर? हा, त्यांना तर मी फरकच वाटतोय. तिथं मला तिथं पण म्हणायचे तू नाटके करतो, खोटा नाही. पण तसं नाही, रिअल आहे. मी खरंच गरीब आहे. म्हणजे मी पहिल्या दिवसापासून आलो त्या टायमाला माझ्याकडे फक्त 5 ड्रेस घेऊन आलेलो होतो. मी 5-6 ड्रेस आणले होते, बाकी माझ्याकडे कपडे नव्हते. बिग बॉसची टीम मला कपडे पाठवत होती नंतरला. आणि त्याच्यानंतर जे आम्हाला जेवण करायला पीठ मिळत नव्हतं, ते आम्ही पीठ मागवायचं, गोसाई किंवा गिरणीच्या खालचं पीठ मागून आळ्या पडलं पीठ आम्ही केलेलं आहे. त्यामुळं आम्हाला असं वाटायचं आमची खरंच गरिबी परिस्थिती, आमचे पत्रा फुटके आहेत. तर मला तिथं कुठंतरी वाटायचं आपण कधीतरी काहीतरी करावा आणि गरिबीपासून दूर करावा. आणि प्रत्येक महिन्याला मला ब्लड चालू लागतंय, तर मला असं वाटत होतं स्वतःच्या हिमतीवर माझ्या आजाराचा इलाज करावा. बरोबर, म्हणजे कुठेही गरिबीचं कार्ड नव्हतं, जे खरं आहे तेच तू दाखवत होतास. बरोबर. बरं, बाहेर आल्यावर काय रिएक्शन्स आहेत, लोकांच्या काय रिएक्शन्स आहेत, घरी काय म्हणाले, म्हणजे कसा तुला सपोर्ट मिळतोय? म्हणजे घरी खूपच सपोर्ट मिळतोय. ज्या टाइमला मी बाहेर आलो, लोकांचे रिॲक्शन असे होते की अरे कसं बाहेर आला, तुला तर जिंकून आम्ही इतका सपोर्ट करत होतो, तू कसं काय बाहेर काढला, तू बाहेर नव्हतं यायला पाहिजे, असं लोकांचं म्हणणं होतं. पण काय नाही, म्हणे आमचं मन जिंकवलं. आम्हाला खूप खुशी झाली, कारण की तिथं जाणं कोणाचं लागलं, कारण की तू गेला ते खूप मोठं नशीब आहे. तिथं जायला नशीब लागते बिग बॉसच्या घरात, आणि तू ते करून दाखवलास. आपल्या ज्यांना दिल्याचं नाव कमीलं, त्याबद्दल आम्हाला खूप तुझ्यावर अपेक्षा आहे. तू खूप लढ आहेस. बरं, तन्वी सोबत तू अजून कोणासोबत छान नातं बनवलंस? दीपाली ताई सोबत. बरं. राकेश दादा. हा, पण त्यानंतर मला राकेश दादाचं कळलं की मला राकेश दादा आता ह्या आठवड्यात मला भाऊच्या धक्क्यात सांगण्यात गेलं की प्रभू मला कुठंतरी वीक वाटला आणि नॉमिनेट केलं असतं, पण ग्रुपमुळे मी त्याला नाही केलं. मग तिथं कुठंतरी मला राग आहे. आणि मी ते बाहेर आले, त्यांना विचारत तोंडावर असं का वाटत होतं. ते काही मला डायरेक्ट तोंडावर बोलायचं आणि मला सांगायचं प्रभू मला वीक वाटतं, नॉमिनेट करतो मी तुला. मी कुठं काय बोलला होतो, थोडी त्यांच्या डोक्यात काठी काही का घातलं असतं. नाही, नक्कीच. विनर मटेरियल कोण आहे? तुम्हाला माझी बहीण तन्वी, तिला सपोर्ट करणार मी 100%. बरं, मग टॉप 5 वर कोण आहे? टॉप 5 राखी, विशाल, राकेश दादा, तन्वी
आणि अनुश्री. बरं, भाऊचा धक्क्याचा तुझा अनुभव कसा होता? कारण भाऊने खूप वेळा तुझं कौतुक केलंय, प्रत्येक भाऊच्या धक्क्यावर कौतुक झालंय. एक दोन भाऊचे धक्के असे होते जिथे तुला ओळा पडलाय, पण बाकी खूप छान झालाय तुझा भाऊचा धक्का. त्याबद्दल काय सांगशील? रितेश भाऊंबद्दल काय सांगशील? ते भाऊनी पण मला खूप वेळा चान्स दिले होते की कुठं चुकलंय, आपली काय सुधार करायला पाहिजे. प्रभू तुमचं चाललंय, तुम्ही शब्द बोला तुम्ही. जे टायमाला विशाल बोलला होता की तुला माझे फॉलोअर माहित नाही, तू बाहेर गेलं बघशील माझे फॉलोअर. आणि त्या टायमाला त्यालाच माहित नव्हतं की माझे फॉलोअर किती, तर त्यालाच माहित नव्हतं माझे फॉलोअर किती. तर भाऊ बोलले होते तुम्हाला सांगतो मी फॉलोअर बद्दल त्यांनी कोणाचे किती, तर बाहेर आलं समजेल तुम्हाला. तर ते एक मला संधी दिली ती भाऊनी की तुम्ही बोला, ईशान जसे बोलते तुम्ही पण तसेच बोला. तर मला पण भाऊनी सांगितलं होतं. तर मला असं वाटतंय मी भाऊचं ऐकायला पाहिजे होतं आणि त्याच्यासारखंच मी काहीतरी त्याला बोलायला पाहिजे होतं. बरोबर. मी रॅपिड फायर विचारेन, तू सांग कोण काय आहे ते. स्ट्रॉंग प्लेअर कोण आहे घरात? स्ट्रॉंग प्लेअर मला असं वाटतंय राखी आहे. राखी, त्याच्यानंतर तन्वी, विशाल, परत अनुश्री आणि ती पलित आहे. बरं, आणि कमजोर प्लेअर कोण आहे? वीक प्लेअर, त्याचा काहीच गेम नाही. मला असं वाटतंय रेवाचा तर सध्या आता तिचा गेम झाला, पण तिचा पण मला गेम नाही दिसत. तिच्यापेक्षा माझा गेम स्ट्रॉंग होता. सागर दादाचा पण गेम नाही आहे, त्याच्यापेक्षा मी स्ट्रॉंग होतो. त्या दोघांचा पण गेम नाही. आणि राकेश दादाचा पण आता कुठंतरी गेम डाऊन होतो आणि दिसतोय मला त्या राखीच्या नादाला लागल्यामुळे. मला पण असं वाटतंय की ते राकेश दादाचा पण गेम कुठंतरी डाऊन होतो. बरं, बोल बच्चन कोण आहे जो फक्त बोलतो, गेम मध्ये काहीच नाही? राखी. बर, राखी फक्त दिवसभर बडबड बडबड करते, पण गेमच्या टायमाला काहीच नसतं. बरं, आणि नारद मुनी कोण आहे जे इकडच्या गोष्टी तिकडे करतो? नारद मुनी मला असं वाटतं अनुश्रीच आहे. ओके, कारण की ती इकडं ऐकती, तिकडचं ऐकते, इकडचं तिकडं सांगते, तिकडचं इकडं सांगते आणि स्वतःचा फायदा करून घेते. बरं, मला आता सांगशील रिअल आणि फेक कोण आहे? रिअल म्हणजे खरा कोण आहे आणि फेक म्हणजे जो फक्त दाखवण्यासाठी करतोय सगळं. मी नावं घेईन, तू सांगशील कोण आहे. राकेश बापट खरा प्लेअर आहे की फेक प्लेअर आहे? बापरे, बरं, विशाल कोटियन फेक वाटते. फेक वाटतं. बरं, अनुश्री? ते खरे. तन्वी कोलते? खरी. सागर कारंडे? फेक. फेक आहे. बरं, राखी सावंत? ओरिजिनल. दीपाली सय्यद? ते पण ओरिजिनल. अरे वा, ओके. रेवा? रेवा पण ओरिजिनल. बरं, तू आम्हाला जेव्हा तुझं इंट्रोडक्शन झालं बिग बॉसच्या घरात, तुझी एंट्री झाली, काळू डॉन म्हणून तू फेमस होतास आणि आता प्रभू शेळके म्हणून तू नावाजलेला आहेस. तितकं फॅन्सने सपोर्ट केलाय, भाऊने सपोर्ट केला, तन्वीने सपोर्ट केला, तर यापुढे तुझा प्रवास कसा असणार आहे? आम्हाला कुठे प्रभू शेळके बघायला मिळणार? यापुढे आता मी मूवीज करणार, डॉन नावाचे फिल्म बनवणार, असे तुम्हाला टीव्हीवरच पाहायला भेटणार. जे की मला आता मी आता पिक्चरचे कामं करणार आहे, मालिकामध्ये कामं करणार आहे, तरी ते तुम्हाला पाहायला भेटेल, टीव्हीवरच भेटेल. त्याच्यानंतर इंस्टावर तर नेहमीच आहे. बरं, जसं तू रील करायचं म्हणून सोनालीने पण तुला सांगितलं होतं की आपण बाहेर गेल्यावर रील करूया, काय विषय आहे नेमका? आता तू कोणाला बाहेर येऊन भेटलायस बिग बॉसच्या कोणत्या कंटेस्टंटला आणि पुढे कोणाला भेटण्याची तुझी इच्छा आहे? हा, मला तर आता सध्या तर नाही भेटलो, आता संकेतलाच भेटलोय. त्याच्यानंतर माझी इच्छा आहे की मी जाऊन आता सोनालीला भेटायला, आम्हाला रील बनवायची आहे आणि त्या रील बनवणार. बरं, म्हणजे असं मनात कोणती अडी आहे का की या कंटेस्टंटला मला नाही भेटायचं कधी, असं काही आहे का? कोणता कंटेस्टंट आहे? मला थोडस दुःख आहे, पण प्राजक्त ताईचंच आहे आणि रुचिताचं पण आहे. की असं वाटतंय कशाला भेटायचंय, काय करायचंय, कारण की आपल्याला इतकं बोललेली फुटाने वाटाने काय आवडले, तर ते मला नाही असं वाटतंय नाही जाऊ द्या, कशाला भेटायचंय. ती आपलं खेळली गेली बाहेर, तिच्या पद्धतीने मी आपलं खेळलो आलो बाहेर, मी आपल्या पद्धतीने. बरं, ठीक आहे. थँक्यू सो मच तुझा वेळ दिल्याबद्दल आणि तुझ्या पुढील प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू.